उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. पवारांसोबतची बैठक आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दौऱ्याला महत्त्व. अमित शहांसह एनडीएच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार, सूत्रांची माहिती. दिल्ली दौऱ्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. शिंदेंनी मंत्र्यांची बैठक बोलावली. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व. ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भेट होण्याची शक्यता. भेटीमध्ये मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती. ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा. शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा. नंदनवन इथल्या शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची बैठक संपली. शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांच्या मतदारसंघात विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सर्व मंत्र्यांना कडक सूचना. मंत्र्यांच्या कामाला स्वतः उपमुख्यमंत्री मॉनिटर करणार. मंत्र्यांचा रिपोर्ट कार्डही तयार होणार असल्याची माहिती. ऑपरेशन थांबणार नाही. बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं विधान. मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, सामंतांचं वक्तव्य. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्रीवर बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्टवर. राष्ट्रवादीतल्या घडामोडींसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. भाजपा प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल, सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. बाह्य शक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या बाह्य शक्ती मोदी, अमित शहा आहेत. संजय राऊतांची टीका. तर पक्षात काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊतांची प्रतिक्रिया. अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून. जसं पूर्वी भारतामध्ये काय घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. जाती आणि धर्मांतर शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. ते कोणत्या एका गटामध्ये सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही, राऊतांची प्रतिक्रिया. जातीय आणि धर्मांतर शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्थ खात्याबाबत दावा कायम. पक्षाचे प्रमुख नेते लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. माहितीमध्ये अर्थ खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं ते पुन्हा मिळावं अशी विनंती करणार, सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि आमदार सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. दुसरीकडे विदर्भातून राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचे बॅनर्स. बॅनरवर धनंजय मुंडेंचा भावी कॅबिनेट मंत्री म्हणून उल्लेख. सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वांकडून शोध घेतला जाणार. सुनेत्रा पवारांची निवड नियमांप्रमाणेच झाली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीशीला उत्तर देणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. ची बैठक लवकरच होईल. या संदर्भामध्ये आम्ही वकिलांची कडनं सुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू. सुनेत्रा पवारांची निवड प्रक्रिया कायदेशीररित्या झाली. नोटीस पाठवणारे सच्चिदानंद सिंह कोण आहेत हे माहिती नाही. त्यांच्यावर कारवाई संदर्भात निर्णय घेऊ, अनिल पाटलांची भूमिका. सच्चिदानंद स्वामी झारखंडमध्ये कुठेतरी राहतात. मीच बघितलेलं नाही त्यांना आतापर्यंत. त्यांच्या नोटिशीवर इतकं चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. परंतु ही कायदेशीर बाब आहे ना. ही कायदेशीर गोष्ट जरी असली तरी त्या कायदेशीर गोष्टींसाठी इलेक्शन कमिशनकडे त्यांनी जर का पत्र दिलं असेल ते विचारणा करतील. त्याला उत्तर यांना द्यायला उत्तर. पहिली गोष्ट, घटनेनुसार त्यांना हा विचारण्याचा अधिकारच नाहीये.